Hello students, today we are going to study our next application, Kelvin's method, that is determination of resistance of gallon meter G by using Wheaton's meter bridge. आपण पुढचे ॲप्लिकेशन Wheaton meter bridge पाहतोय, Kelvin's मेथड. तर या ॲप्लिकेशनमध्ये गॅलन मीटरचा रेजिस्टन्स आपण डिटरमाइन करणार आहोत, फाइंड आउट करणार आहोत. या ठिकाणी आपली सर्किट डायग्राम आहे. आता या ठिकाणी आपला जो पहिला पॉइंट आहे तो बघा, कन्स्ट्रक्शनचा पहिला पॉइंट. कन्सिडर द मीटर ब्रिज ॲज शोन इन फिगर, ॲज शोन इन सर्किट डायग्राम, in which the gallon meter G is connected in left gap and resistance box capital R in right gap. या ठिकाणी G जो दिसतोय गॅलन मीटर तो आपण लेफ्ट गॅप मध्ये विस्टन्स मीटर ब्रिजच्या आपण जोडलेला आहे या ठिकाणी, आणि रेजिस्टन्स बॉक्स हा राईट गॅप मध्ये आपण जोडलेला आहे. त्यानंतर जॉकी इज कनेक्टेड इन बिटवीन द पॉइंट्स बी अँड डी. बी आणि डी या पॉइंटमध्ये, म्हणजेच जॉकीचं कनेक्शन, जॉकी जर आपण या डी पॉइंटला असेल तर त्या ठिकाणी एक वायर कनेक्ट करून बी पॉइंटला जोडलेली, म्हणजे जॉकी इज कनेक्टेड इन बिटवीन पॉइंट बी अँड डी. द सेल ई की कॅपिटल के अँड रिहोस्टॅट इज कनेक्टेड इन सिरीज बिटवीन द पॉइंट ए अँड सी. ई ही सेल आहे, की आहे आणि रिओस्टॅट हे सिरीजमध्ये जोडलेत, म्हणजे एका पाठोपाठ एक जोडलेत. म्हणजे सेलचं निगेटिव्ह बघा साखळी पद्धतीने जोडले. सेलचं निगेटिव्ह हे कीला जोडलेले, कीचं दुसरं टर्मिनल हे रिओस्टॅटला जोडले, आणि मग सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल आपण ए पॉइंटला गेलेले बघा, या ठिकाणी ए पॉइंटला गेलेले, आणि रिहोस्टॅटचं व्हॅरिएबल टर्मिनल हे सी या पॉइंटला गेलेले. रिओस्टॅटचं व्हॅरिएबल टर्मिनल आपण कुठं सी पॉइंटला गेलो. म्हणून आपण काय म्हटलंय, द सेल ई की कॅपिटल के आणि रिओस्टॅट आर एच इज कनेक्टेड इन अ सिरीज बिटवीन पॉइंट ए अँड सी. ह्या ए के आणि आर एच यांचं सिरीज कॉम्बिनेशन आपण ए आणि सी या पॉइंटमध्ये जोडलेलं असं त्याचा. यानंतर आता आपण वर्किंग बघणार आहोत. बघा कशा पद्धतीने हे वर्कआउट होते ते. टेक सुटेबल रेजिस्टन्स आर फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स. की कॅपिटल के इज क्लोज्ड, देन करंट पासेस थ्रू द सर्किट. आता आर जो रेजिस्टन्स बॉक्स दिसतोय, हा रेजिस्टन्स बॉक्समध्ये नंबर ऑफ रेजिस्टन्सेस असतात. फॉर एक्झाम्पल जर 100 ओहमच्या रेंजपर्यंत, 1 ते 100 ओहम या रेंजपर्यंतचा जर रेजिस्टन्स बॉक्स असेल तर त्यामध्ये 1 पासून 1, 2, 4, 5, 10, 20, 50, 100 अशा प्रकारे रेंजेसचे रेजिस्टन्स त्या ठिकाणी स्लॉट दिलेले असतात. त्यापैकी आपण आर म्हणजेच काय तर यापैकी कुठली एखादी फिगर असेल, संख्या असेल, त्या सुटेबल संख्येचा रेजिस्टन्स फाइंड आउट किंवा टेकन आउट करतो आपण. म्हणजे टेक सुटेबल रेजिस्टन्स आर फ्रॉम द रेजिस्टन्स बॉक्स. फॉर एक्झाम्पल आपण 40 ओहमचा रेजिस्टन्स टेकन आउट केला. मग हे केल्यानंतर काय करायचं, तर के ही जी की आहे ती क्लोज करायची, आणि ही क्लोज केल्यामुळे आपल्याला सर्किटमध्ये करंट पास झालेला दिसतो. ही क्लोज केल्यानंतर हे सर्किट पूर्ण होईल आणि या ठिकाणी एसी या वायरवरती करंट हा पास झालेला आपल्याला दिसेल. यानंतर ऑब्झर्व द डिफ्लेक्शन इन गॅलन मीटर विदाउट टचिंग द जॉकी टू द वायर. इट इज ॲट वन साइड. जेव्हा आपण की क्लोज करतोय, आर या रेजिस्टन्स बॉक्समधून आपण फॉर एक्झाम्पल 40 रेजिस्टन्स टेकन आउट केलेला आहे. हे केल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की गॅलन मीटरचं डिफ्लेक्शन हे एका बाजूला आहे. तेव्हा गॅलन मीटरचं पॉइंटर जो दिसतोय तो नेहमी सेंटरला असतो. जेव्हा आपण आर मधून प्रॉपर रेजिस्टन्स बॉक्समधून हा प्रॉपर रेजिस्टन्स आर फॉर एक्झाम्पल 40 आपण टेकन आउट केलेला आहे, ते केल्यावरती की क्लोज केल्यावरती गॅलन मीटर मधला हा जो पॉइंटर तो एक तर राईट साईडला येईल किंवा लेफ्ट साईडला जाईल. तर कुठल्या तरी एका बाजूला तो डिफ्लेक्शन दाखवेल. 0च्या एका बाजूला डिफ्लेक्शन त्या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसणार. मग हे झाल्यानंतर काय करायचं, तर रिहोस्टॅट आर एच
is adjusted such that we get deflection around 2/3 of the range. आता या रिव्हर्स्टॅट आरएचं व्हॅरिएबल टर्मिनल हा पॉइंटर दिसतो येत असतं. ते आपण अशा पद्धतीने कमी जास्त करायचं, ॲडजस्ट करायचं की गॅलॉनमीटरमध्ये जो पॉइंटर आहे त्या पॉइंटर आपण म्हणलं होतं समजा राईट हँड साईडला आलेला होता. तर गॅलॉनमीटरचा पॉइंटर हा 2/3 रेंज पर्यंत येईल अशा पद्धतीने. आता गॅलॉनमीटरमध्ये साधारणतः उजव्या बाजूला 10, 20, 30 या पद्धतीने 3 प्रकारचे स्केल असतात. पॉझिटिव्ह म्हणूया त्यांना. आणि डाव्या बाजूला -10, -20, -30 अशा पद्धतीने डिफ्लेक्शनचे स्केल असतात. तर 2/3 रेंज म्हणजे किती? तर साधारणतः 15 ते 20, 20 ते 25 पर्यंत म्हणूया. 20 ते 25 पर्यंतच्या रेंजमध्ये ते आपण 20 किंवा 25च्या रेंजला आपण ते रिव्हर्स्टॅट येईल, डिफ्लेक्शन दाखवेल अशा पद्धतीने आपण ॲडजस्ट करूया. आता हे झाल्यानंतर बघा परत एकदा, द रिव्हर्स्टॅट RS is adjusted such that we get suitable deflection. रिव्हर्स्टॅट RS जे आहे आपण अशा प्रकारे ॲडजस्ट केलेले की आपल्याला गॅलॉनमीटरमध्ये डिफ्लेक्शन हे 2/3 येईल. म्हणजे थोडक्यात साधारणतः आपल्याला ते 20 ते 25च्या दरम्यानचं डिफ्लेक्शन येईल आउट ऑफ 30, हे लक्षात घ्या. आता हे झाल्यानंतर वर्किंग बघूया आपण. पुढचा पॉइंट वर्किंगचा. नाऊ टच द जॉकी अलॉंग द वायर AC. आता हे डिफ्लेक्शन आपण सुटेबल ॲडजस्ट केल्यानंतर जॉकी या AC या वायरवरती आपण डिफरंट पॉइंटला टच करतेच. नाऊ टच द जॉकी अलॉंग द वायर AC ॲट अ डिफरंट पॉइंट so that we get the point D such that gallonmeter shows same deflection as before. आता आपण 2/3 रेंजमध्ये गॅलॉनमीटर ॲडजस्ट केल्यानंतर रिव्हर्स्टॅटच्या सहाय्याने 2/3 रेंजपर्यंत गॅलॉनमीटर ॲडजस्ट केल्यानंतर म्हणजे फॉर एक्झाम्पल 20 ते 25 डिफ्लेक्शन एका बाजूला गॅलॉनमीटरमध्ये आल्यानंतर आपण ए या पॉईंटपासून जॉकी वेगवेगळ्या पॉईंटला टच करतेच आणि मग आपल्याला साधारणतः D हा पॉईंट असा मिळतो की त्या ठिकाणी आपण जॉकी टच केल्यानंतर सेम डिफ्लेक्शन मिळतं. महत्त्वाचा पॉईंट बघा, सेम डिफ्लेक्शन ॲज बिफोर. म्हणजे आपण जॉकी टच केली D या पॉईंटला तरी डिफ्लेक्शन आपलं फॉर एक्झाम्पल 20 येत होतं आणि टच नाही केली तरी डिफ्लेक्शन 20 येतं. म्हणजेच आफ्टर टचिंग द जॉकी अँड बिफोर टचिंग द जॉकी द डिफ्लेक्शन इज सेम. बघा, जॉकी टच केल्यानंतर आणि जॉकी टच न केल्यानंतर दोन्ही केसमधलं डिफ्लेक्शन आपल्याला या ठिकाणी सेम आहे हे जाणवतं. आता ॲज गॅलॉनमीटर G shows same deflection with and without contact of the jockey at point D. बघा, D या पॉइंटला आपण जॉकी टच केली तरीही डिफ्लेक्शन समजा 20 आले आणि D या पॉइंटला आपण जॉकी टच केली नाही तरी सुद्धा डिफ्लेक्शन जर 20 असेल तर त्या ठिकाणी D हा पॉइंटच्या ठिकाणी आपल्याला इक्वल डिफ्लेक्शन किंवा सेम डिफ्लेक्शन मिळाले असं आपण म्हणलेले. मग B आणि D हे दोन्ही पॉइंट एकाच लेवलला असतील किंवा एकाच पोटेन्शियलला असतील असं म्हणून म्हटले द पॉइंट B and D is at equal potential. B आणि D हे दोन्ही पॉइंट कसे आहेत तर इक्वल पोटेन्शियलला आहेत असं आपण या ठिकाणी म्हणलेले, लक्षात घ्या. आता हे B आणि D पॉइंट इक्वल पोटेन्शियलला आहेत. मग आता यानंतर आपण बघूया की D हा पॉइंट जर आपल्याला असा मिळाला आहे की त्या ठिकाणी जॉकी टच केली आणि टच नाही केली तरीही आपल्याला सेम डिफ्लेक्शन मिळतं. मग त्या ठिकाणी D या पॉइंटच्या डाव्या बाजूचा काय भाग आहे वायरचा त्याला AD म्हणूया आपण म्हणलेले बघा इथं. आणि D या पॉइंटच्या उजव्या बाजूचा पॉइंट आहे त्याला DC. मग AD हा जो भाग आहे ह्या AD भागासाठी आपण लेंथ घेतली LG म्हटले. L
सफिक्स जी, जी फॉर गॅलन मीटर, गॅलन मीटरच्या साईडची असणारी लेंथ म्हणून म्हणले एलजी. त्यानंतर डी पॉइंट पासून सी पॉइंट पर्यंत डीसी हा जो भाग आहे वायरचा, त्या ठिकाणी लेंथ म्हटलेले आपण एल आर, म्हणजे लेंथ ऑफ वायर ॲट द साइड ऑफ रेजिस्टन्स बॉक्स, रेजिस्टन्स बॉक्सच्या साईडची असणारी लेंथ एल आर म्हटलेली. मेजर द लेंथ, आता काय म्हटले बघा पॉइंट नंबर 6, मेजर द लेंथ इन सेंटीमीटर ऑफ वायर एडी ॲट लेफ्ट. एडी या वायरची लांबी आपण सेंटीमीटर मध्ये मोजलेली आहे, ती समजा आपण एल जी असं म्हणूया, लेट इट इज एल जी. ऑल्सो मेजर द लेंथ ऑफ वायर डीसी ॲट राईट, डीसी या वायरची लेंथ सुद्धा आपण मोजलेली राईट साईडला. मेजर द लेंथ ऑफ वायर डीसी, डीसी या वायरची लांबी मोजली, लेट इट इज द एल आर, एल फॉर लेंथ, आर फॉर साइड ऑफ द रेजिस्टन्स. आता यानंतर जो पुढचा मॅथमॅटिकल पार्ट आहे बघा, लेट आर ए डी इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ द वायर ऑफ पार्ट एडी. आता बघा, एडी हा जो पार्ट आहे वायरचा, या एडी पार्टचा रेजिस्टन्स आपण म्हणूया आर एडी, आर फॉर रेजिस्टन्स, एडी फॉर द पार्ट ऑफ दॅट वायर एडी. आर एडी इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ वायर ऑफ पार्ट एडी इज इक्वल टू रो एल जी अपॉन ए. एल जी लेंथ आहे या ठिकाणची, एडी या पार्टची लेंथ किती, एल जी, म्हणून आपण इथं एल जी घेतली. रो म्हणजे त्या ठिकाणचा असणार रेजिस्टन्स, स्पेसिफिक रेजिस्टन्स, मटेरियलचा रेजिस्टन्स, आणि भागिले त्या एडी या वायरचा एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया, म्हणून रो एल जी अपॉन ए. सिमिलरली आर डी सी, डीसी या पार्टचा असणार रेजिस्टन्स म्हणूया आपण आर डी सी इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ द वायर ऑफ पार्ट डीसी इज इक्वल टू रो एल आर अपॉन ए. सिमिलरली बघा, एल आर ही लेंथ आहे, रो हा स्पेसिफिक रेजिस्टन्स आहे मटेरियलचा त्या वायरचा, आणि ए ही त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. सो रो एल आर अपॉन द युझिंग बॅलन्सिंग कंडिशन वी गेट. आता आपण बॅलन्सिंग कंडिशन वापरली बघा, जी अपॉन आर विस्टन्स नेटवर्कनुसार इज इक्वल टू आर एडी अपॉन आर डी सी. जी अपॉन आर इज इक्वल टू आर एडी अपॉन आर डी सी. जी म्हणजे काय, त्या गॅलन मीटरचा असणार रेजिस्टन्सेस. आर म्हणजे काय, रेजिस्टन्स बॉक्समधून आपण टेकन आउट केलेलं रेजिस्टन्स. फॉर एक्झाम्पल आपण बघा 40 असं म्हटलं होतं एक्झाम्पल म्हणून. तर जी अपॉन आर, जी डिवायडेड बाय आर इज इक्वल टू जी अपॉन आर इज इक्वल टू आर एडी अपॉन आर डी सी. आर एडी, एडीच्या पार्टचा रेजिस्टन्स आर एडी अपॉन आर डी सी. नंतर substituting the values of RAD and RDC in above equation A we get. ह्या A या इक्वेशन मध्ये राईट हँड साइडला उजव्या बाजूला RHS ला RAD आणि RDC या दोन टर्म आहेत. या दोन टर्म्सच्या ठिकाणी आपण RAD ची व्हॅल्यू रो एल जी अपॉन ए ही पुटअप करणार आहे, आणि RDC ची व्हॅल्यू रो एल आर अपॉन ए ही पुटअप करणार. मग RAD च्या जागी काय पुट करणार, रो एल जी अपॉन ए, आणि आर डी सीच्या जागी काय पुट करणार, रो एल आर अपॉन ए. या दोन व्हॅल्यू पुटअप केल्या, रो रो एकसारखे आहेत ते कॅन्सल होतील, ए एकसारखे आहेत ते कॅन्सल होतील, मग आपल्याला मिळेल जी अपॉन आर इज इक्वल टू एल जी अपॉन एल आर. या ठिकाणी काय मिळेल, जी अपॉन आर इज इक्वल टू एल जी अपॉन एल आर. मग जी इज इक्वल टू आर एल जी अपॉन एल आर. आर हे भागिले ते उजवले गेले की मल्टिप्लाय होते. हे लक्षात येतं ना, वरचा भाग तसाच राहील आणि खालचा भाग जो आहे तो क्रॉस मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे ए हे वरती जाईल आणि रो एल आर खाली येईल. मग ए ला ए आणि रो ला रो कॅन्सल मिळाल्यानंतर एल ची अपॉन एल आर आपल्याला या ठिकाणी मिळेल. तर अशा पद्धतीने आपण रेजिस्टन्स ऑफ गॅलनमीटर कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग द डिस्टन्स मीटर ब्रिज. नेक्स्ट पॉइंट, पोस्ट ऑफिस बॉक्स, that is PO box. So this is our circuit diagram. A post office box into bracket PO box is a practical form of a distance bridge as shown in figure. तर हे आपल्याला प्रॅक्टिकली करायचं जे इन्स्ट्रुमेंट आहे PO बॉक्स या ठिकाणी आपण दाखवलेले. इट कन्सिस्ट ऑफ 3 आर्म्स P, Q and R.
आता या ठिकाणी हे एस स्ट्रक्चर सारखं बघा आपल्याला दिसतंय. 3 आर्म्स आहेत. तर हा आहे पी, हा आहे क्यू आणि हा आहे आर. 3 भाग आहे त्याचे. हा पी, हा क्यू आणि हा आर. द रेजिस्टन्स इन दिस आर्म आर ऍडजस्टेबल. आता यातले रेजिस्टन्स आपण नंबर ऑफ रेजिस्टन्स हे स्लॉट दाखवले. हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स आहे, तर हे रेजिस्टन्स ऍडजस्टेबल म्हणजे ते आपल्याला कमी जास्त करता येतात, ऍडजस्ट करता येतात. The two ratio arms P and Q contains resistances 10 ohm, 100 ohm and 1000 ohm each. आता P, Q या दोन रेशो आर्म म्हणले म्हणजे आपल्याला त्याचा रेशो घेता येतो. यामध्ये 10, 100 आणि 1000 एवढ्या व्हॅल्यूचे रेजिस्टन्स त्या ठिकाणी असतात. म्हणजे 10चा हे जे स्लॉट दिसतात त्यामध्ये 10चा असणार आहे, 100चा असणार आहे आणि 1000चा रेजिस्टन्स या ठिकाणी आपल्याला असणार. आणि थर्ड जो आर्म दिसतोय तुम्हाला arm R. The third arm, capital R, contains resistances from 1 ohm to 5000 ohm. आणि या R या स्लॉटमध्ये या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, तर या R या स्लॉटमध्ये 1 ओहम ते 5000 ओहम पर्यंतच्या रेंजचे रेजिस्टन्स असतात. The unknown resistance X forms the fourth resistance. आणि मग या ठिकाणी डी पॉईंट पासून आपण एक्स नावाचा फोर्थ रेजिस्टन्स दिलेला आहे. त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. एक्स आहे असं आपण म्हटलेलं आहे. सो इट इज द अननोन रेजिस्टन्स. देर आर 2 टॅप कीज K1 अँड K2. आता या ठिकाणी बघा 2 टॅप की दिसत आहेत. 2 टॅप की म्हणजे आपण स्विच सारखे टच केलं की तेवढ्या पुरता करंट राहतो आणि रिलीज केलं की त्या ठिकाणी ओपन सर म्हणजे करंट फ्लो होत नाही. तर टॅप की म्हणजे K1 K2 या 2 टॅप की आहेत. त्यानंतर जी हा गॅलॉनमीटर आहे आणि एक्स हा अननोन रेजिस्टन्स. The resistances in the arms P and Q are fixed to desired ratio. P आणि Q या दोन आर्म्स मधले रेजिस्टन्स आपण डिझायर्ड रेशोला ठेवू. म्हणजे साधारणतः आपल्याला आवश्यक असणाऱ्या समजा 1/2 रेशो येईल त्याचा किंवा 2/3 रेशो येईल, 2/4 रेशो अशा पद्धतीने आपण ते ऍडजस्ट केलेले किंवा ठेवलेले. The resistance in the arm capital R is adjusted so that R या आर्म मधला रेजिस्टन्स आपण असा ऍडजस्ट करायचा की गॅलॉनमीटर मध्ये 0 डिप्लेक्शन येईल. बघा PQ मधल्या रेजिस्टन्सची रेंज आपण अशी ठेवायची की ती फिक्स्ड डिझायर्ड रेशोला असेल, ठराविक रेशो त्याचा मेंटेन होईल. आणि मग R हा आपण अशा पद्धतीने टेकन आउट करायचा किंवा ऍडजस्ट करायचा, त्यामध्ये रेजिस्टन्स काढायचे किंवा क्लोज करायचे, असे कमी जास्त ऍडजस्ट करायचे की आपल्याला गॅलॉनमीटर मध्ये 0 डिप्लेक्शन आलं पाहिजे. गॅलॉनमीटर हा बरोबर 0ला आला पाहिजे. मग या केसला आपण बॅलन्सिंग कंडिशन झाली असं म्हणतो. म्हणजे नाव द रेजिस्टन्स ब्रिजेस गेट बॅलन्स. मग अननोन रेजिस्टन्स एक्स कसा फाइंड आउट करता येईल, तर RQ अपॉन P म्हणजे या ठिकाणी R जो टेकन आउट केलेला होता, ऍडजस्ट केलेला होता तो, Q ही व्हॅल्यू, P ही व्हॅल्यू, Q अपॉन P हा रेशो बघा, या दोघांची व्हॅल्यू पुट केली आणि R ची व्हॅल्यू पुट केली की एक्स हा आपल्याला अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करता येणार. Where P and Q are the fixed resistances in the ratio arm and R is the adjustable known resistance. R हा आपल्याला adjustable known resistance आहे आणि PQ हे R मधले रेशो घेतलेल्या रेशोच्या स्वरूपात घेतलेले रेजिस्टन्सेस आहेत. मग आपल्याला एक्स फाइंड आउट करता येईल. आता या ठिकाणी इफ L इज द लेंथ ऑफ वायर, समजा आपल्याला स्पेसिफिक रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा एखाद्या वायरचा, L ही त्याची लेंथ आहे अँड R इज द इट्स रेडियस, R ही त्या स्मॉल r ही त्या वायरची असणार रेडियस असेल, देन स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल ऑफ द वायर इज गिवन. आणि मग त्या वायरचा स्पेसिफिक रेजिस्टन्स आपल्याला दिला जातो कसा, सो रो इज इक्वल टू एक्स पाय आर स्क्वेअर. एक्स हा अननोन रेजिस्टन्स आपण या इक्वेशन वरून काढलेला आहे बघा, म्हणजे इथला एक्स पाय आर स्क्वेअर अपॉन एल. पाय म्हणजे पाय कॉन्स्टंट आहे, आर रेडियस ऑफ दॅट वायर त्याचा स्क्वेअर घेतलेला आणि एल म्हणजे लेंथ ऑफ वायर. तर अशा प्रकारे हा पोस्ट ऑफिस बॉक्सचा वापर करून आपल्याला एक्स काढता येतो. नाही एक्सचा वापर करून आपण दिलेल्या मटेरियलच्या वायरचा स्पेसिफिक रेजिस्टन्स या ठिकाणी फाइंड आउट करता येतो.